मेंगानवाडीचे मौजे शिवापूर नामकरण घाट माथ्यावर भव्य सोहळा उत्साहात संपन्न। खानापूर घाट माथ्यावर आज मेंगानवाडी गावच्या नामकरणाचा भव्य आणि उत्साहपूर्ण सोहळा आज पार पडला। या ऐतिहासिक निर्णयानुसार मेंगानवाडी गावाचं नाव बदलून मौजे शिवापूर असं ठेवण्यात आलंय। गावकऱ्यांच्या मोठ्या उपस्थितीत आणि मान्यवरांच्या साक्षीने हा सोहळा थाटामाटात संपन्न झाला। या कार्यक्रमाला सांगली जिल्ह्याचे खासदार विशालदादा पाटील, आयकर विभाग मुंबईचे उपायुक्त सचिन मोठे तसेच खानापूर आटपाडी मतदारसंघाचे आमदार सुहास भैया बाबर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यामध्ये जिल्हा शल्यचिकित्सक विक्रम कदम, पंचायत समिती सभापती सुवर्णा भोसले, उपसभापती सुहास नाना शिंदे, जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट सईताई शिंदे, जयदीप भोसले तसेच पांडुरंग खोत यांचा समावेश होता। प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गावात पिण्याच्या पाण्याच्या टाकीचं भूमिपूजन करण्यात आलं। श्रीफळ वाढवून या कुदळ मारून या कामाची विधिवत सुरुवात झाली। यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। नामकरण सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला। गावाच्या विकासासाठी हा निर्णय महत्त्वाचा टप्पा ठरणार असून शिवापूर नावानं गावाची नवी ओळख निर्माण होणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली आहे। सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा मुख्य संपादक जब्बार पीरजादे, खानापूर, सांगली। आमचे सांगली जिल्ह्याचे लाडके खासदार माननीय श्री विशालदादा पाटील यांचंही या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं खूप खूप स्वागत आणि अभिनंदन, आभार। त्याचबरोबर आमचे लाडके खानापूर आटपाडी मतदारसंघाचे आमदार आदरणीय माननीय श्री सुहास भैया बाबर यांचंही या ठिकाणी खूप खूप स्वागत आणि आभार सुद्धा। त्याचबरोबर पंचायत समितीच्या सभापती माननीय सौ सुवर्णा भोसले ताई यांचंही या ठिकाणी मनपूर्वक आभार व स्वागत। त्याचबरोबर माननीय श्री सुहास नाना शिंदे, उपसभापती, घाटमातेचे एक खंबीर नेतृत्व, जे आमचे ज्यांना या ठिकाणी लाडके नेतृत्व म्हणून संबोधलंही जातं, असे आमचे सुहास नाना शिंदे, उपसभापती, पंचायत समिती विटा यांचंही या ठिकाणी मनपूर्वक आभार व स्वागत। त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य माननीय ॲडव्होकेट सईताई शिंदे यांचंही या ठिकाणी मनपूर्वक ग्रामस्थांच्या वतीने स्वागत। माननीय उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी विटा माननीय डॉक्टर श्री विक्रम बांदल साहेब यांचंही या ठिकाणी स्वागत। त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य माननीय श्री जयदीप भैया भोसले यांचंही या ठिकाणी स्वागत। माननीय श्री पांडुरंग खोत, सदस्य पंचायत समिती विटा यांचंही या ठिकाणी स्वागत। त्याचबरोबर माननीय श्री धनराज राठोड, खानापूर विटा कृषी अधिकारी यांचंही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत। माननीय श्री विशाल येळेकर साहेब, PSI आउटपोस्ट यांचंही स्वागत। त्याचबरोबर माननीय श्री सचिन मोठे साहेब, उपायुक्त यांचंही स्वागत। विक्रम बांदल साहेब यांचंही स्वागत। डॉक्टर श्री विक्रम कदम साहेब, जिल्हा शल्यचिकित्सक सांगली यांचंही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत। माननीय श्री तहसीलदार साहेब योगेश्वर टोंपे साहेब यांचंही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत। श्री अशोकराव जाधव, माननीय श्री मदन अशोकराव जाधव, तहसीलदार मंगळवेढा, जिल्हा सोलापूर यांचंही या ठिकाणी स्वागत। माननीय श्री संताजी पाटील, गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांचंही या ठिकाणी स्वागत। माननीय श्री धनंजय फडतरे साहेब, पोलीस निरीक्षक, वास्तविक त्यांचं नाव या ठिकाणी आपण घेतलेलं आहे, परंतु अचानक बंदोबस्त लागल्यामुळे ते पंढरपूर या ठिकाणी आहे, त्यांनी फोनवरनं तसा संदेशही दिलेला आहे। माननीय श्री विनायक इदाते साहेब, कार्यकारी अभियंता, महावितरण विटा यांचंही या ठिकाणी स्वागत। त्याचबरोबर माननीय श्री विशाल मोहिते, सहाय्यक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि यांचंही या ठिकाणी स्वागत। माननीय श्री विलास पवळे, वनरीक्षक अधिकारी, खानापूर विटा यांचंही या ठिकाणी स्वागत। त्याचबरोबर आमचे सांगली जिल्ह्याचे सांगलीमधले नगरसेवक
हर्षवर्धन पाटील साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचंही या ठिकाणी स्वागत. वास्तविक कार्यक्रमाला थोडासा विलंब झालेला आहे. आपले जे मान्यवर आहेत ते या ठिकाणचे जे काही कार्यक्रम, जे उद्घाटनचे कार्यक्रम होते ते उरकून या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत. भैया, या ठिकाणी हा जो तिन्ही गोष्टीचा औचित्य साधून हा जो नामकरण सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. आज रामनवमीही आहे, त्याचबरोबर आमचं या ठिकाणचं गेले 56 वर्ष झाले या ठिकाणी पारायणाचा सोहळासुद्धा निरंतर चालू आहे, त्याचं औचित्य साधून आणि त्याचबरोबर आमची उद्या परवापासून यात्राही या ठिकाणची चालू होते, त्याचं औचित्य साधून हा नामकरण सोहळा या ठिकाणी घेण्याचं आम्ही आयोजन केलं. आणि त्याच आयोजनासाठी किंवा त्या नामकरण सोहळ्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवली, त्याबद्दल मनपूर्वक ग्रामस्थांच्या वतीनं स्वागत करतो. आणि थोडक्यात नामकरण सोहळा किंवा नाव बदलण्याचं या ठिकाणी कारण का आहे, कारण या ठिकाणी आपण बऱ्याच गोष्टीला या ठिकाणी आम्हाला तोंड द्यावं लागत होतं. मग त्या वैवाहिक असू दे किंवा एक वाडी म्हणून एक थोडीशी मानसिकता आजूबाजूची सुद्धा थोडीशी वेगळी होती. आणि मग त्यातून सर्वांचं एक आम्ही ठराव घेऊन या माध्यमातून हे नाव बदलण्याचा एक निर्णय घेतला. आणि त्यावेळेचे आमचे तत्कालीन आवडते आमदार माननीय अनिल भाऊ बाबर यांच्या माध्यमातून हे कार्य तडीस नेण्यास सुरुवात केली. आणि खरोखर आमच्या मागणीला न्याय जो आहे तो भाऊंनी आणि बाकीच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये दिलेला आहे. कारण हे शक्य तेव्हा होते जेव्हा अधिकारी किंवा आपल्या भागचे प्रतिनिधी सक्षम असतात. आणि त्यांच्या माध्यमातून हे आम्हाला सांगायला कौतुक वाटतं किंवा अभिमान वाटतो की आदरणीय स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांच्या माध्यमातून हे कार्य तडीस गेलेलं आहे. आणि खरोखर आता तसं भाऊंचं नाव घेतल्यानंतर थोडंसं हृदयही भरून येतं, कारण या ठिकाणी ते असते भैया तुमच्याबरोबर तर अनेक आम्हाला त्या गोष्टीचा आनंद झाला असता. कारण त्यांच्या माध्यमातून हे एवढं ऐतिहासिक काम झालेलं आहे, क्रांतिकारी काम झालेलं आहे, ते आमच्यासाठी फार मोठं आहे. कारण आम्ही ग्रामीण भागातले राहणारे लोक, प्रचंड प्रेम करणारे भाऊंवरती, तर ते असते तर आम्हाला खूप आनंद झाला असता असं या माध्यमातून मी या ठिकाणी नमूदही करतो. नमस्कार, मी नवयुक्त सभापती. आज मी ज्यामुळे येथे उभी आहे, ज्यांनी माझ्या शब्दाची निर्मिती केली आहे, आज असे माझे दैवत मान्य स्वर्गीय अनिल भाऊ बाबर आणि संस्काराचे देणे ज्या मातेने मला शिकवले, असे स्वर्गीय शोभाताई काकी यांना मी कोटी कोटी अभिवंदन करून उपस्थित सन्माननीय व्यासपीठावरील विराजमान मान्यवर व कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सांगली जिल्ह्याचे विद्यमान खासदार मान्य विश्वदादा पाटील, उपयुक्त आयकर विभागाचे मान्य सचिन मोठे साहेब, खानापूर तालुक्यात तरुण तडफदार आणि युगाचे आधारस्तंभ असणारे नैऋत्य माननीय लोकप्रिय आमदार सुहास भैया साहेब, खानापूर पंचायत समितीचे उपसभापती माननीय सुहास नाना, या तालुक्याचे तहसीलदार योगेश टोपे, या कार्यक्रम सर्व मान्यवर, या कार्यक्रमाची सही शिंदे, जयदीप भैया भोसले, सर्व मान्यवर आणि जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, आज मेघनवाडी गावचे नाव बदलून शिवापूर असे नामकरण सोहळ्याचा कार्यक्रम पार पडत आहे. खरं तर शिवशिवापूर असे नामकरण सोहळ्याचा कार्यक्रम पार पडत आहे. खरं तर या कार्यक्रम प्रसंगी सांगावं असं वाटतं, महाराष्ट्राच्या आराध्य दैवत आणि तुमच्या आमच्या सर्वांचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज आणि नावावरून खरं तर ही शिवशिवापूर हे नामकरण करण्यात येत आहे असे मला वाटते. खरं तर इतिहासाचे पान उघडताना पाहावेच मिळते की माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा फक्त त्याच्या
शरीरामध्ये श्वास असतो त्याला कोणते नाव दिले नसते आणि माणूस जेव्हा मरण पावतो तेव्हा त्याच्या शरीरात श्वास नसतो, नाव फक्त बाकी असतं. म्हणजे नावाच्या केलेल्या कर्तव्याचा एकमेव पुरावा म्हणजे नाव, ज्यामुळे आज नामकरण सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त होत आहे. कायमस्वरूपी जतन करण्याचे काम या नामकरण सोहळ्यानिमित्ताने शिवापूर इतिहासाला एक वेगळं पान असेल. आज मानवाने खूप प्रगती केली आहे. गावागावात राहणारा माणूस हा चंद्रावर पोहोचण्याचा ध्येय दाखवतो आणि आपली प्रगती करून घेतो. त्याचप्रमाणे मेघनवाडी या छोट्याशा वाडीपासून एका उत्तुक्त अशा शिवापूरच्या नावात बदल होणार, नक्कीच प्रगतीच्या दिशेने जाईल अशी आशा बाळगते. म्हणतात ना, या नावाचा कार्य येणाऱ्या काळात मनोगताच्या सुरुवातीला तुम्हाला सर्वांना रामनवमीच्या मनापासून शुभेच्छा देतो. आपल्या गावच्या नामकरण सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित आपल्या जिल्ह्याचे खासदार, आमचे सहकारी मित्र आदरणीय विशाल दादा, पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सदस्य सभापती आदरणीय सुवर्णाताई भोसले, पंचायत समितीचे उपसभापती आदरणीय सुहासनाना शिंदे, जिल्हा परिषदेच्या आपल्या विभागाच्या सदस्या सईताई शिंदे, नेरकरंजी जिल्हा परिषद गटाचे सदस्य आदरणीय जयदीप भैया भोसले, पंचायत समितीचे सदस्य आदरणीय पांडुरंग खोत, सांगली महानगरपालिकेचे नगरसेवक आणि प्रतीकदादांचे चिरंजीव आदरणीय हर्षवर्धन भैया पाटील, आपल्या जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन आदरणीय डॉक्टर विक्रम कदम साहेब, ज्येष्ठ नेते आदरणीय सदाप्पा, आदरणीय गणपतरावप्पा, आदरणीय राजूभाऊ, चिखलकोटेंचे नेते आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय शंकरनाना, ढवळेश्वरचे माजी उपसरपंच आदरणीय दिलीपांना, औटेवाडीचे माजी सहकारी आदरणीय किरण पवार, आदरणीय दिनोआबा चव्हाण गुरुजी, यशवंतप्पा, माझे सहकारी मित्र आदरणीय राजेश कदम साहेब, आदरणीय बापूराव शिंदे, व्यासपीठावरची शिवशिवापूर गावचे सगळे माझे ज्येष्ठ मार्गदर्शक, पंचक्रोशीतून आलेले सगळे माझे ज्येष्ठ मार्गदर्शक, सगळे माझ्या माता भगिनी, बंधू आणि भगिनींनो, मी सभापती महोदयांना भाषण करा म्हणून सांगितलं. त्याला कारण असं होतं, त्यावेळेला त्यांचा सत्कार चालू होता, त्यावेळेला पिलरच्या आडव्या होत्या आणि सगळ्या माझ्या माता भगिनींना बघायला होते की तालुक्याचा सभापती कोण आहे. त्यांना म्हणलं पुढे या, 2 मिनिटं बोला म्हणून सही तुम्हाला पण सांगितलं की 2 मिनिटं बोला. इलेक्शनमध्ये बोलणं आणि इलेक्शन झाल्यानंतरचं बोलणं फार महत्त्वाचं असतं. त्यामुळे बोलणं कधी काय आहे, बोलणं कायम राहिलं पाहिजे. दुसरी गोष्ट, मी आता शिवशिवापूर हे नाव आपलं बदललं, तुमच्या गेल्या अनेक वर्षाची मागणी होती. त्यासाठी तुमच्या सर्वांचा प्रयत्न, तुम्ही एकजूटपणे ह्या गावासाठी केलेला प्रयत्न, अनिल भाऊंचा प्रयत्न, विशाल दादा असतील, आम्ही सगळे असू. पण आता आपण सोय लावून घेतली पाहिजे मुळात त्या गावातल्या लोकांनी. आता हर्षल बागल आमच्या इथं या ठिकाणी उपस्थित, त्यांचं नाव राहिलं माझ्याकडून. कारण मला ज्या वेळेला फोन आम्ही अंगणवाडीतून बोलतो, म्हणलं आता ही बहीण बदला, तुम्ही शिवशिवापूरमधून बोलते असं सांगायचा प्रयत्न करा. म्हणजे आपण आता खऱ्या अर्थानं सुरुवात केली पाहिजे अशी तुम्हाला माझी पहिली विनंती आहे. मला एका गोष्टीचं समाधान आहे की दादा खूप लहान गाव आहे पण अत्यंत जागृत समाजकारणामध्ये किंबहुना त्या समाजाच्या सगळ्यात मोठं गाव आहे. मला लहान जरी गाव असं तुम्हाला बघायला मिळते. एक अजून एका गोष्टीचं आपण भूमिपूजन केलं, ते पिण्याच्या पाण्याच्या टाकीचं आमचं भूमिपूजन केलं, नळ पाणी पुरवठ्यावर. माझ्या दृष्टीनं ती टाकी ऐतिहासिक टाकी आहे. आता हे जे कारभार बघतात त्यांनाच माहिती आहे काय ते. डॉक्टर साहेब म्हणजे नवीन नळ पाणी पुरवठ्यावरनं आम्ही या गावाला मंजूर केली. जुनी आमची पाण्याची टाकी पाडण्याचा प्रयत्न झाल्यानंतर आमच्या कॉन्ट्रॅक्टरने पाण्याची टाकी पाडून टाकली आणि नवीन बांधारे केल्यानंतर आम्हाला फॉरेस्टने सांगितलं की बांधायची जागा आमची आहे. पहिली तुम्हाला परमिशन तुम्हीच दिली, आता नवी टाकी आमच्या जागेमध्ये बांधायची नाही. टाकीचं नारळ फोडायला गेल्यानंतर बऱ्याच जणांनी विचारलं खाजगी जागा आहे का, आमच्या नावाने विचारलं खाजगी जागा आहे का. म्हटलं खाजगी जागा यासाठी आहे. मी हर्षवर्धन बाई यांना सांगितलं
म्हटलं आमच्या गावाची सगळ्यात मोठी अडचण काय असेल, आम्ही उमऱ्यातनं पाऊल बाहेर टाकलं की फॉरेस्ट आहे. मग आम्ही आमचं घर नवं बांधायचं नाही, शौचालय बांधायचं नाही, काहीच करायचं नाही, अशी आमच्या या गावची अवस्था होती. आणि अनेक वर्ष त्याचा प्रयत्न चालला होता. यापूर्वी थोडंसं वन विभाग एवढं लक्ष देत नव्हता, पण काही सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर मात्र वन विभाग अत्यंत कडक त्या ठिकाणी काम करायचा प्रयत्न करतो. इतके कडक कायदे आहेत त्यांचे की त्यांच्यासारखा कडक कायदे या जगात कुणाचा नाही. एखादा खून केला तर चालेल, त्यातनं माणूस बाहेर येऊ शकतो, पण फॉरेस्टमध्ये जर अतिक्रमण केलं तर त्याची शिक्षा एवढी बेकार आहे. त्यामुळं अधिकारी तेवढे जागे आहेत, पण लोकांना सांगायचं कसं. लोकांच्या मनामध्ये इतकी आमच्या बाबतीमध्ये असंतोष निर्माण झाला होता. काही लोकांची घरं स्लॅबपर्यंत आली होती, नवीन घरं चालू होती, बांधायचं तसंच चालू होतं, इतका त्रास झाला दादा. पण जर सकारात्मक अधिकारी असतील तर निश्चितपणे यातनं काहीतरी मार्ग निघत असतो. गेले 3-4 महिने झाले या गावातली सगळी मंडळी एवढा पाठपुरावा करत होती आणि वन विभागाच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी अगदी 1800 सालापासून ते सगळी कागदपत्र त्यांनी परत काढली. आणि सुदैवानं ह्याच्यातला काही भाग आपल्याला डिफॉरेस्ट करून त्या ठिकाणी मिळाला. 10 एकरच्या जवळचा भाग आपल्याला डिफॉरेस्ट करून त्या ठिकाणी मिळाला आहे. आणि आता तुमची चालू असलेली घरं ते सगळे आपण त्याच्यामध्ये एकत्रितपणे घेतोय. अजून 2.5 एकर कमी पडतं, बरोबर ना? अजून 2.5 एकर कमी पडतंय. आता ह्या 10 एकराची एकदा प्रक्रिया सुरू झाली की तर राहिलेल्या याच्यामध्ये सुद्धा तो 2.5 एकरचा भाग आपण त्या तुम्हाला खऱ्या अर्थानं ज्या कामाची आवश्यकता होती ते डिफॉरेस्टेशन करून, म्हणजे तुमच्या त्या 10 एकरची जागा, तुमच्या घराशेजारच्या सगळ्या जागा त्या फॉरेस्टमधनं काढून टाकून आपण ते तुम्हाला अपेक्षित तुमची घरं बांधा, काय करा, फक्त आम्हाला जेवायला बोलावून झाले. दादाने मला विचारलं, गाव फार लहान, पण सगळ्यात श्रीमंत माणसं तुम्हाला या गावात बघायला मिळते. हुशार पण तेवढीच. यात्रा कधी आहे? उद्या आहे यात्रा. कार्यक्रम कधी घेतलाय? कार्यक्रम आदल्या दिवशीच घेतलाय. देवाला नाही घात तुम्ही जर, पण आज जेवण शाकाहारी असणार आहे. त्यामुळं शाकाहारी काय तुम्हाला जेवण म्हणजे तुम्ही बी जेवण नाही, आम्ही पण जेवण. त्यामुळं आधीचे कार्यक्रम घेतला. आता शाकाहारीला म्हणून काय करायचं. पण दादा ही लोक अगदी पैशाने श्रीमंत आहेत, मनाने श्रीमंत आहेत. एकनिष्ठा आणि एकी एवढी या गावाची की कुठल्याही गावाच्या चांगल्या कामासाठी, कुठल्याही राजकीय कामासाठी सगळी मंडळी एकत्र बसून त्या ठिकाणी निर्णय घेत असतात आणि ती एकीच त्या समोर येते. तुम्हाला माझी विनंती आहे की या गावांमध्ये खऱ्या अर्थानं आपण गाव लहान गाव मोठं न बघता या गावांना न्याय देण्याची भूमिका आपण सर्वांनी एकत्रितपणे घेतलं पाहिजे. मला कशा मर्यादा आहेत, तुम्ही जिल्ह्याचे खासदार आहात, तुमचं जरा जास्तीचं लक्ष असायलाच पाहिजे असं आमचं सगळ्यांचं मत आहे मागं बसलेल्या लोकांचं. कारण या लोकांनी आमचं न ऐकत तुम्हाला मदत केली. त्यामुळं बाकी सगळ्याला ऐकतील, पण हे तेवढ्या एकाच निवडणुकीला माझं ऐकलं नव्हतं. त्यामुळं माझं डावलून करावे अशी तुम्हाला विनंती करतो. आज शिवशिवापूर झाले, फक्त तुम्ही जरा मला आधी कल्पना द्यायला पाहिजे होती. सगळे अधिकारी इथं उपस्थित राहायला पाहिजे होते. एकटे सिव्हिल सर्जन साहेब ते आता तुमच्या गावचेच आहेत म्हणून ते त्या ठिकाणी उपस्थित आहेत, पण अधिकारी उपस्थित राहणं आवश्यकता होती. कारण तुमचे सगळे पत्रव्यवहार इथून पुढच्या काळामध्ये मेंगाणवाडी न होता ते शिवशिवापूर होणं आवश्यक आहे. त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या लिगल प्रक्रिया पूर्ण करून ठेवू आणि त्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या मार्फत आता ही शिवशिवापूर तुमच्या एकत्रितपणे करू. तुम्हाला मी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. एक चांगला कार्यक्रम या निमित्तानं दादा तुम्ही मी हर्षवर्धन बायांना बघितलं त्यानंतर जसा त्यांना आनंद आला तसा मलाही आनंद आला. कारण झेडपीच्या निवडणुकीनंतर आपली पहिलीच भेट आहे. त्यामुळं माझी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती आहे की या सगळ्या गावावरती तुमचं जास्तीचं लक्ष असावं. त्या लोकांनी माझ्यावरती अनंत उपकार केले. मी अगदी जिल्हा परिषदेच्या किंवा माझ्या विधानसभेच्या निवडणुकीला पण सांगितलं होतं की अडचणीत आलेल्या कुटुंबाच्या पाठीमागं अत्यंत ताकदीने हे गाव उभं राहिलं. त्या गावाची खासियत आहे
या गावाची वैशिष्ट्य आहे आणि या सगळ्या गावाचे उपकार मी सुहासबाबा ते उपकार मानून काम करणारा कार्यकर्ता आहे. पण मला माझ्या कार्यकाळामध्ये 5 वर्षांमध्ये या गावाच्या ऋणातून उतराई व्हायचं आहे. त्यासाठी तुम्ही मला मदत करावी, कामं देण्याच्या संदर्भात मदत करावी. असेच मास्तर आपल्या तालुक्यातले मतदारसंघातले दादा सगळे रस्ते मी 5.5 मीटर म्हणजे 142 किलोमीटर हँडचा रस्ता केलाय. आता सगळे रस्ते एमडीआर केले. त्या सहीच्या राजकारणात केला 4 गावं फक्त आपल्या रस्त्याचे राहिले तिथे बजेटमध्ये भाऊ आपण सगळे रस्ते घेतलेत. फक्त आता बलवडीपासून शिवशिवापूरला येणारा रस्ता एवढा रस्ता फक्त आपण 5.5 मीटरनं दादा कॉन्क्रीट करता येतं का बघूया. मुख्यमंत्री ग्रामसडक किंवा प्रधानमंत्री ग्रामसडकमध्ये बसूया आणि एवढा रस्ता तेवढा लवकर पूर्ण करूया. तुम्हाला सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. खासदार साहेबांना बोलायला त्यांना पुढे बघा चिंचाळेपर्यंत वाढलं बघा पडते ते चिंचाळेपर्यंत मौजे शिवशिवापूरच्या नामकरण सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या मतदारसंघाचे लोकप्रिय व लोकप्रिय आमदार माननीय सुहास भैया बाबर, या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले नव्यानं ज्यांची निवड झाली होती खानापूर तालुका पंचायत समितीच्या सभापती भोसले वहिनी, या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या स्थानिक या मतदारसंघाच्या सदस्या सईताई शिंदे, आमचे मित्र आणि जिल्हा परिषद सदस्य माननीय जयदीप भैया भोसले, पंचायत समितीचे उपसभापती माननीय सुहास नाना, या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले डॉक्टर विक्रमसिंग कदम, सुशांतप्पा तेवकर, राजाभाऊ शिंदे, आमचे पुतणे हर्षवर्धन, पवार नाना शेठ, हर्षद बागल, या ठिकाणी उपस्थित असलेले मनोज शेठ जाधव, ज्यांनी आमचा सत्कार केला ते भीमराव शेठ साळुंके, लक्ष्मणराव शेठ जाधव, कैलास शेठ जाधव, अरुण शेठ जाधव, तानाजीराव जाधव, प्रमोद राजपूत, रावसाहेब जाधव, कुबेर जाधव सरपंच, सतीश जाधव व सर्व ह्या कार्यक्रमासाठी आवर्जून आमचे मित्र विशाल साळुंके, उपस्थित सर्व गावचे प्रमुख पदाधिकारी, गावगाडा सुरळीतपणे चालवत असलेले सर्व गावचे प्रमुख ज्यांची नावं घेतले ते सर्व ह्या ठिकाणी उपस्थित बंधू भगिनी मित्र, सर्वात प्रथम तर आजच्या सणाच्या रामनवमीच्या दिवसाच्या मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आज तुमच्या गावाची एक नवीन ओळख निर्माण होत असल्यामुळे आजच्या दिवसाच्या ह्या शिवशिवापूरचे ग्रामस्थ म्हणून आज तुमचा तसा कायद्याने पहिला दिवस समजून तुमच्या या पहिल्या दिवसाची तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. भैयाने आग्रह केला की सभापतींनी जिल्हा परिषद सदस्यांनी बोलावं आणि मी पण म्हटलो हो बोलू देत, कारण निश्चित तुमच्या सगळ्यांच्या कार्यक्रमाची तिथून येताना संख्या दिसली तर तिथं येताना आता एवढ्या राजकीय प्रवासात कमी वेळेच्या भैया आपल्याला अनुभव आलेला आहे. एवढ्या संख्येनं महिला फक्त देवाचा काहीतरी कार्यक्रम असतात तरच येतात, नाही तर येत आल्याला बघितलं की आज हा गावच्या नामकरणाच्या कार्यक्रमात दिसतो. त्यामुळे महिलांना जास्त म्हणून आम्ही म्हणतो की आता महिला या ठिकाणी प्रतिनिधित्व राजीव गांधींनी सुरुवात केली, पंचायती राजमध्ये दिलं आणि आता दिल्लीतनं आमदार आणि खासदार सुद्धा आता महिलाच होणार आहेत 33%, 1/3. त्यामुळे पुढच्या निवडणुकीत भैया आणि आम्ही असो का नाही याची काय खात्री नाही. पण हा मतदारसंघ एवढा मोठा आहे आमचा जिल्ह्याचा लोकसभेचा 750-800 गावं. आणि या प्रत्येक गावात
जायचं म्हटलं तर कधी कधी शक्य होत नाही 5 वर्षात, कारण 6 महिन्याचा काळ आमचा पूर्ण दिल्लीत जातो. आता तुम्ही पाहता दिल्लीत भाषण रोज एक कधी ते 2-3 दिवसात एक करावं लागते, त्याचा अभ्यास करावा लागतो, त्याचं ते पूर्ण ते कायदा काहीतरी घेऊन येतात, तो पूर्ण त्यातनं आपल्या मतदारसंघातला एखादा मध्येच घालायचा, जिल्ह्याचा एखादा प्रश्न मांडायचा, राज्याचा मांडायचा. 6 महिने दिल्लीत गेले, राहिले 6 महिने इथं. त्या 6 महिन्यात हे कर ते कर, अगदी 6 महिने इथं राहून रोज एक गाव जरी केलं तरी 5 वर्षात 750 गावं जमत नाहीत. आणि त्यात तुमच्यासारख्या गावात मी प्रचाराला सुद्धा 2दा आलेलो. आधीच तुमचं गाव सगळं दुकानदारीला बाहेर असल्यामुळे गावात आल्यावर 10 लोक भेटली म्हणजे लय भेटली समजा. आणि त्यामुळे मी दिल्लीत होतो, माझं काल संध्याकाळी उशिरा भाषण होतं. आज सकाळी लवकरच विमान पकडून मुंबईला पोहोचलो. नशिबाने सुहासभाईंनी काल विश्वित कर्मांना विनंती केल्यामुळे त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये मला जागा मिळाली आणि मला इथे येता आलं. 12 वाजता व्हायला नको, कारण एवढी सगळी तुम्ही लोक परत मला एकत्रित कधी सापडणार. त्यानिमित्त पुढच्या निवडणुकीचा माझा ह्यातच प्रचार होत जाईल. हा स्वार्थ ठेवून मी एवढं पळत आलो. आता 3:30 वाजता परत मुंबईला जाऊन तिथून परत दिल्लीला पोहोचाय, कारण उद्याही अधिवेशन आहे. मोठे प्रश्न तिथेही भांडायचं आहे. भैया गॅसची परिस्थिती, 4 पेट्रोल पंप लागले, प्रत्येक पेट्रोल पंपच्या बाहेर 100 गाड्या उभ्या होत्या. मोदी साहेब रोज सांगतायत काळजी करू नका, कुठेही अडचण नाही, पण लोक मिळते रांग लावून मिळते, तुम्ही मान मिळते का अडचण नाही. मी कालच प्रश्न विचारला, 45 दिवस भरल्याशिवाय दुसरा गॅस सिलेंडर मिळणार नाही असा कायदा केला, बदला. कारण मोठी कुटुंब आहे, पुन्हा आमच्या माता भगिनींना चूल फुका लावू नका म्हणजे झालं. आता हा प्रश्न मांडण्यासाठी परत आम्हाला दिलेला नाही. तुम्ही सगळ्यांनी मागच्या निवडणुकीत माझी ओळख नाही, माझा संपर्क नाही. खरं म्हणजे पूर्वी आमचा मतदारसंघही नव्हता. पूर्वी हा पंढरपूर जिल्हा लोकसभेला मतदारसंघ असायचा आणि संपर्क नाही. भाऊही त्यावेळेला आपल्यात नव्हते आणि हे आता बोलून गेले विरोध होते, पण भैयांचा तो आमचा गुपित प्रेम असतं. जिल्हा परिषद आणि आमदारकीला जोगदा आमचा ऐकत नाही त्या पद्धतीनं. पण एक ह्या मतदारसंघात जास्तीत जास्त नवीन मतदारसंघ असल्यामुळे यायचा प्रयत्न माझा असतो. पण कामाचे व्यापात होत नाही, तर मी तुम्हाला चालतंय मी आलो नाही तर नाही म्हटले. मी त्याला सांगितलं मला येणं शक्य नाही, तरी सुद्धा माझा फोटो टाकला, नाव टाकलं. 1-2 कार्यकर्ते म्हटलं मोठे होल्डिंग लावलेले आहेत. आता एवढा कार्यक्रम प्रेमाने गावाने बोलवलंय, चुकलं तर चुकीचं व्हायला नको, नाही तर परत त्याच जागेवर नवीन होल्डिंग लावायचं, खासदार दाखवाने 1000 रुपये मिळवा, अशी माझी अवस्था व्हायला नको. पण धावत पळत आलो. आता आले म्हटलं, आता मला लक्षात आलं की स्वागताच्या भाषणात सांगितलं यादी कामाची ना आज आम्हाला बोलवलं. तर आज ह्या ठिकाणी खूप दिवस मागणे, म्हणजे मी खासदार झाल्यापासून पहिली आमची जी जिल्हा नियोजनची DPDCची मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये अजून सुहास भैया काय आमदार नव्हते, पण ते सदस्य नियोजन समितीचे होते. आणि त्या दिवशी पण ते सांगत होते, अहो तिथं टाकी पाडली नवीन बांधायला. त्यावेळेला कटके मॅडम त्या म्हणायचं ते नागपूरला गेले परवानगीला. हे नागपूरला जाऊन येऊन त्यांची बदली बी झाली, नवीन माणूस बी आला, तरी बांधायला परवानगी मिळत नाही. भैया आमदार झाले, त्यामुळे आता वर्ण वजन वापरून दिल्लीत बसून घेऊ. नाही फॉरेस्टचे कायदे दिल्लीतच स्थापन झालेले आहेत आणि त्याचे जे मंत्री आहेत भूपेंद्र यादव ते जरा स्वतः सुप्रीम कोर्टाने वकील असल्यामुळे जरा खूपच स्ट्रिक्ट आहेत. आणि त्यामुळे एवढा वेळ लागला या एका लहान कामाचा. एक परवाच आटपाडी तालुक्यात सुद्धा एक नवीन सबस्टेशन स्थापन करताना त्यावेळी सुद्धा ते खूप त्रास झाला. आता ते पूर्ण झालं, ते तिथं सबस्टेशन चालू झालं. आता चालू होताना आमदारांनी खासदारला त्या ठिकाणी कार्यक्रमाला बोलवलं नाही, हे आता मला माहित नाही काय पाठीत झालं. पण कामं तुम्ही सुदैवी आहे तुम्हाला मिळालं. मी तुम्हाला सांगतो, जिल्ह्यात हे खानापूर तालुक्यात आणि आटपाडी तालुक्यात पुन्हा झालेले आहे. अनिल भाऊ आता खासदार म्हणून आम्हाला कधी तो ग्रामाचा निधी मिळतो 30 चौपन 50 चौपन. आमच्याकडे रस्तेच नसतात. तुमच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात रस्ते तयार झालेले आहेत, ग्राम नंबर पडलेला आहे, इजेमा नंबर पडलेला आहे, मुख्य जिल्हा मार्ग रस्ते पडलेले आहेत. अगदी पंचायत समितीपासून काम करत असल्यामुळे अनिल भाऊंना जो बारकावा होता तो हा निश्चित झालेला आहे. आणि त्याच स्वतःच्या पद्धतीनं सुहास भैयांना सुद्धा पंचायत समिती, जिल्हा परिषद झाल्याना विधानसभा, आम्ही डायरेक्टच वर्ण पडलो लोकसभेत, खालना आमचा अनुभव नाही. पण
खाली असलेले आमदार हे अगदी असल्यामुळे त्याचा निश्चित ह्या भागाच्या विकासाला फायदा होतो आणि त्याचा अनुभव आम्हाला येतो आणि म्हणून आम्हाला त्रास थोडा कमी होतो. एक मागणी गावची ह्या ठिकाणी मोबाईलचा टावर नसल्याची मी स्वतः आपले जे मंत्री आहेत पाहुणेपै संबंधचा ज्योतिर्लित म्हणतात ज्योतिरादित्य शिंदे सरकारकडे जाऊन मागणी केलेली आहे. त्यांनी खाली प्रस्ताव पाठवलेला आहे. त्याचा आता रिपोर्ट तयार होतोय, डीपीआर तयार होतोय. लवकरच मला वाटतं मेंगणवाडीच्या शिवापूरला बघा माझ्या तोंडात नांदून जाईल. तुम्हाला कधी सवय व्हायची आमदारला कधी शिकले आपण वेळ तर आता नाव बदलून शिवापूरला लवकर टावर द्या. ते एक मागणी करू. एक इमारत ह्या ठिकाणी एक सभागृहाची इमारत माझ्या मार्फत ह्या ठिकाणी लवकरच मी मंजूर करतोय. आणि जिल्हा परिषदेत जरी दिसायला भैया तुमची जिल्हा परिषद सदस्य हे आमच्याच जिल्हा परिषद सदस्य म्हणून आम्ही वागणूक देणार आहे. त्यामुळे जो रस्त्याची काम आहे ती आमच्या काही खासदार फंडातनं काय प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतनं आणि काय जिल्हा परिषदेच्या निधीतून या ठिकाणी पैसे वर करून हा जो रस्ता सुद्धा जो आपण जो नियोजित केलाय चिंचाळे पण जाणारा या रस्त्याचं काम हे लवकर मार्गी लावू. तुम्ही सगळे आलात, आमचा मान सन्मान केलात, आम्हाला ह्या ठिकाणी बोलवलं, ह्या सगळ्या गोष्टींचा मी तुमचा आभार मानतो. आज इथं मेंगणवाडीचं नामांतर 16 शिवापूर होत असलेल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या जिल्ह्याचे कर्तबगार खासदार सन्माननीय विशालदादा पाटील, आमचे नेते या मतदारसंघाचे आमदार सन्माननीय सुहास भैया, खानापूर पंचायत समितीच्या सभापती सुवर्णाताई भोसले, आमचे सहकारी मित्र जयदीप भैया भोसले, या विभागाच्या जिल्हा परिषद सदस्या सईताई शिंदे, पांडुरंग खोत आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथं जिल्हा शल्य चिकित्सक विक्रमसाहेब कदम आणि या निमित्तानं इथं उपस्थित असलेले सर्वच घाटमाथ्यावरील विविध गावचे सरपंच, उपसरपंच, चेअरमन आणि ज्येष्ठ मार्गदर्शक, पत्रकार बंधू, आज खरं तर शिवापूरच्या इतिहासात सर्वाधिक आनंदाचा क्षण आहे. कारण नुसतं नावच बदलायचा कार्यक्रम या निमित्तानं भैया होत नाही. जो पाणी पुरवठ्याचा विषय या निमित्तानं जिव्हाळ्याचा होता तो सुद्धा या निमित्तानं इथं मिटलेला आहे. आम्ही पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जी आश्वासनं आमच्या इलेक्शनच्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ती निश्चितपणे पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन आणि सर्व गावकऱ्या. नमस्कार. इथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा व गावकऱ्यांना नमस्कार. व आपल्या या गावाच्या म्हणजे मेंगणवाडी या गावाच्या जे नवीन नामकरण सोहळा होत आहे, जसं सुवर्णाबाईंनी बोलल्या की शिवाजी महाराज आणि आपले महादेव या दोघांचं एक रूप करून हे जे नवीन नाव आपण घेतो ह्या नावानं कला
मागणे ते एक तुझा प्रती आहे तरी पाय पांडुरंगा आणि तुझे काय मागण देवा तुका म्हण्याचा उदार तू होई माझ ठेवी पाय ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम